वाळू तस्कर रात्री अंधाराचा फायदा घेऊन वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. वसराम नाईक तांडा शिवारामधील 2 ट्रॅक्टरधारक नदीपात्रामधनं वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्यानं माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्यानं चक्क 1 किलोमीटर धावत जाऊन ट्रॅक्टर पकडला आहे. ही घटना 2 जानेवारी रोजी घडली आहे. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या वसराम नाईक तांडा ते पैनगंगा नदीपात्र दरम्यान रस्त्यावरती विना नंबरचे 2 ट्रॅक्टर नदीपात्रामधनं वाळू भरून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अभिजित जगताप यांनी सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांना दूरध्वनीवरती संपर्क साधून मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे या रस्त्यावरती अचानकपणे घेऊन गेले असता रस्ता अरुंद असल्यानं तहसीलचे वाहन मुख्य रस्त्यावरती थांबवावं लागलं. परंतु तहसीलदारांनी पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क 1 किलोमीटरपर्यंत धावत जाऊन 2ही ट्रॅक्टरला पकडून माहूर तहसील कार्यालयामध्ये आणून जमा केला आहे. या धाडसी कारवाईमध्ये तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर, ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे तसेच मनोहर शेळके, सीपी बाबर, सुनील वनवे, दयानंद एरडलावार, अभिजित कुडमते तसेच महसूल सेवक सागर हिवाळे, पवन पाटील, विवेक नागपुरे, चालक विलास शेडमाके हे सहभागी होते. मजहर शेख, सी 24 तास, नांदेड.